कसल्याही प्रकारची उत्तरं नाहीत आणि आम्ही त्यासाठी आता राजसाहेबांच्या आदेशानुसार टोल बंद करणार आहे. जोपर्यंत यांच्याकडे सोल्युशन नाही आम्ही टोल बंद ठेवणार. आमचं काय म्हणणं साहेब, 32 तास त्या दिवशी लोकांनी त्रास सहन केला तरी पण यांचा टोल चालू होता. म्हणजे त्या 32 तासामध्ये टोल वसुली झालेलीच आहे. म्हणजे लोकांनी इतका त्रास करून सुद्धा टोल गेलेला आहे. तर आमचं काय म्हणणं आहे, आता तुमची बी तेवढी आहे ना जबाबदारी, तर 32 तासाच्या ऐवजी आता 64 तास टोल लोकांसाठी फ्री करायचा. ही तुमच्याकडे झालेली चूक आहे, ती मान्य आहे तुम्हाला, आणि आता 64 तास लोकांकडे टोल घ्यायचा नाही ही आमची साधी मागणी आहे. किंवा त्या 32 तासात जे पैसे लोकांचे घेतले त्यांच्या अकाउंटला रिटर्न करा. कसं आहे, पहिली गोष्ट साहेबांनी आदेश बघा, दिलेला आहे. पैसा महत्वाचा नसेल, त्रास किती सहन केला लोकांनी तुम्ही पण बघितला असेल. साहेबांचा आदेश आहे की ज्यांचे टोल वसुली केलेले आहे त्या दिवशी त्यांचे पैसे परत द्यावं, आणि जर ही सुविधा त्यांच्याकडे बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये साहेब एक 3-4 पॉईंट आहेत. फक्त तुम्ही हे शेवटचे 3-4 पॉईंट वाचूनच दाखवा ना भाई, लोकांना पण कळतं. ते काय ढकलतात हे लोक. बाबा इकडे एखादा महिन्याला ते MSRDC त्यांनी लेटर दिलं लेटरला आपण रिप्लाय दिलेला. हा, सर्व MSRDC पार्किंग इकडे लागलाय तर पार्किंगला बोलतात MSRDC बोलतात. एखादा समजा प्रथम उपचार करायचा असेल, फर्स्ट एड काय करायचं तर फक्त आमच्याकडे पेटी आहे, तिकडे काही खाट नाही, काय नाही, काय नाही, ते पण MSRDC बनवलाय ना, ती जागा सुद्धा विकली. ट्रकवाल्यांना आराम करायला जागा नाही आणि रेस्टॉरंट बनवले तिकडे. हे उचल आहे. बर. म्हणून मी आता साहेब, आज आम्हाला साहेबांनी फक्त निवेदन द्यायला सांगितलेलं आहे या ठिकाणी. खरी गोष्ट आहे का साहेब, हे हसण्याची नाही आहे साहेब. तुम्ही बघा, तुम्ही मस्करीमध्ये घेताय. नाही बघा, असं घेत असेल तर तुमची हेल्पलाईन पण चालत नव्हती. हेल्पलाईन जे दिले ना, हेल्पलाईन चालत नाही तुमची. तुम्ही गंभीर नाही आहे, तुम्हाला लोक मेली तरी चालतील का? दारूवरच्या नोंदी काय लावतात तुम्ही? किती अडकलेली, त्यांना जेवण नव्हतं, पाणी नव्हतं, त्या घाटात काय भेटणार आहे साहेब? आता तुम्हाला आज आम्ही निवेदन द्यायला साहेबांनी यांना काय वाटतं की एवढ्या हायवेला कोण येऊन यांना जाब विचारणार? तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता जी घटना घडलेली होती ते सगळ्यांना त्रास झाला. म्हणजे सगळ्या पब्लिक प्रमाणे तुम्हाला पोलीस प्रशासन असेल, इतर प्रशासन असेल, सगळ्यांना त्रास झाला. आता त्यात काही टेक्निकल मुद्दे आहेत, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते बरोबर आहेत सगळे. परंतु जे गॅस टँकर ज्या ठिकाणी उलटला ते अशा घटना युनिक आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रक पलटी झाला, अशा काही रोज एका दुसरी हायवेला कुठं ना कुठं पलटी होत राहतं. ते काढलं जातं, एक अर्धा-1 तासात क्लिअर होतं. परंतु अशा ठिकाणी तो पलटी झालेला होता की तिथून आपली मदत त्या ठिकाणी थांबवलं. त्याचं कारण सांगतो साहेब, हा पहिला गॅस टँकर पलटी नाही झाला, दुसऱ्यांदा नाही ठीक आहे, दुसऱ्यांदा झालेला आहे. याच्या आधी जर केस लागलेली, मला सांगा साहेब,